तर रामराम मंडळींनो, मी तुमचा दोस्त आणि होस्ट अभिनंदन स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचे नाव आहे कुबेर मराठी। सर्वप्रथम तुम्हा सर्वांना गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो मित्रांनो, आणि हा व्हिडिओची सुरुवात करतो। सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण निफ्टीबद्दल या ठिकाणी चर्चा करणार आहोत। त्याचं कारणही तसं विशेष आहे, कारण एक इम्पॉर्टंट न्यूज मित्रांनो, एक डिझास्टरस न्यूज या ठिकाणी काय झालेली आहे, या ठिकाणी बाहेर आलेली आहे। कारण मित्रांनो बघा, ही जी काही न्यूज आहे त्याचा इम्पॅक्ट मार्केटवरती खूप मोठा आपल्याला पाहायला मिळू शकतो मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये। कारण बघा, सोमवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये म्हणजे सोमवारी तर मार्केट बंद राहील, त्यामुळे कोणतेही ट्रेडिंग सेशन या ठिकाणी होणार नाही ईदमुळे, आणि मंगळवारी मार्केट ज्यावेळेला ओपन होईल त्यावेळेला एक चांगलाच डाऊनफॉल आपल्याला मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो। आता 23,519 वर मित्रांनो निफ्टीची क्लोजिंग आहे। आता मला असं वाटलं होतं की निफ्टी ह्या ठिकाणी पुन्हा एकदा अपट्रेंडची रॅली पकडेल, पण आता जी काही न्यूज मार्केटमध्ये आलेली आहे त्याच्यामुळे होऊ शकतं की निफ्टी पुन्हा एकदा डाऊन ट्रेंडमध्ये मित्रांनो जाऊ शकतो, आणि थोडा दिवस तरी मित्रांनो काय करू शकतो, मार्केट एक निगेटिव्ह सेंटिमेंट आपल्याला दाखवू शकतो। सो त्याविषयीच आपण चर्चा करणार आहोत। पण पुढे जाण्याआधी तुम्हा सर्वांना विनंती आहे मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर देखील करा। कारण मित्रांनो बघा, हा व्हिडिओ बनवण्यासाठी खूप जास्त मेहनत लागते। सो भाईच्या मेहनतीसाठी एक लाईक आणि एक सबस्क्राईब ह्या ठिकाणी करूनच जा। सो बघा, आता 23,519 वरती मित्रांनो निफ्टीची क्लोजिंग आहे। जो काही ह्याचा मित्रांनो आतापर्यंत हाय बनला होता 5 दिवसांमध्ये, तेव्हापासून आतापर्यंत जर तुम्ही बघितलं तर 1.5% मित्रांनो इंडेक्स ऑलरेडी पडलेला आहे। आता इंडेक्स आणखीन का पडू शकतो ह्याविषयी मी तुम्हाला सविस्तररित्या माहिती देतो। सो सगळ्यात पहिली मित्रांनो जी काही इम्पॉर्टंट न्यूज निघून आलेली आहे ती निघून आलेली आहे म्यानमारमध्ये, म्हणजेच मित्रांनो थायलंडमध्ये काय झालेलं आहे, एक अर्थक्विक आलेला आहे, म्हणजे एक भूकंप आलेला आहे, जो मित्रांनो खूप हाय डेन्सिटीचा भूकंप होता। 7.7 मॅग्निट्यूडचा हा अर्थक्विक होता मित्रांनो। ओके, म्हणजे हे मेजरमेंट असतं भूकंप मोजण्याचं। सो ह्या एककानुसार मित्रांनो हा जो काही भूकंप आहे तो खूप मोठा भूकंप होता हा। ओके, त्याच्यामुळे साधारणतः 1,644 लोक ऑलरेडी मित्रांनो काय झालेले आहेत, ह्या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत, आणि हा आकडा आणखीन वाढण्याची भीती आहे। आता भूकंप जरी म्यानमारमध्ये मित्रांनो झाला असेल तरी सुद्धा ऑल ओव्हर इंटरनॅशनल जे काही मार्केट्स आहेत त्यांच्यावर थोडासा इम्पॅक्ट किंवा नॅचरल जे काही मित्रांनो हानी असते त्याचा इम्पॅक्ट ह्या ठिकाणी काय होऊ शकतो मित्रांनो, नॅचरल डिझास्टरचा इम्पॅक्ट ह्या ठिकाणी आपल्या फायनान्शियल मार्केटवर आपल्याला होताना डेफिनेटली दिसतो। त्यामुळे मला असं वाटतंय मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये निफ्टीमध्ये एक चांगलाच फॉल तुम्हाला ह्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। कदाचित मार्केट डायरेक्टली मित्रांनो ह्या ठिकाणी काय होऊ शकतं, गॅप डाऊन ओपनिंग करू शकतं। सो त्यासाठी सुद्धा तयार राहा। आता दुसरी मित्रांनो इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे काय, FIs जे गेल्या काही दिवसांपासून थोडेसे बाईंग करत होते, थोडेसे मित्रांनो पॉझिटिव्ह सेंटिमेंट्स त्यांच्याकडून दिसत होते, ज्याच्यामुळे आपल्याला निफ्टीमध्ये एक वाढ पाहायला मिळत होती। त्यांनी सुद्धा मित्रांनो 28 मार्च रोजी काय केलेलं आहे, 4,352 कोटींची सेलिंग केलेली आहे। आता ही जी काय सेलिंग आहे ती पुन्हा एकदा मित्रांनो काय होऊ शकते, मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये आपल्याला दिसू शकते। ओके, सो हे सुद्धा एक मोठं रिझन आहे। आणखीन एक मित्रांनो मोठं रिझन असं आहे ह्या ठिकाणी, जर तुम्ही विचार केला ग्लोबल मार्केटचा, सो ऑलरेडी जे काही ग्लोबल मार्केट्स आहेत त्यांनी मित्रांनो ह्या ठिकाणी काय केलेले, खूप जास्त निगेटिव्ह क्लोजिंग दिलेले आहे। डाव जोन्स, S&P 500 आणि नास्डॅक हे जे काही इंटरनॅशनल मार्केटचे इंडेक्स आहेत, म्हणजे अमेरिकन मार्केटचे इंडेक्स आहेत, त्याच्यामध्ये मित्रांनो 1.5% जास्त घसरण आपल्याला पाहायला मिळालेले आहे। नास्डॅकचा जर तुम्ही विचार केला मित्रांनो, ऑलरेडी 2.5% जास्त क्रॅश नास्डॅकमध्ये ऑलरेडी आपल्याला पाहायला मिळालेले आहे। आणि जर S&P 500 आणि डाव जोन्सचा जर विचार केला तर ऑलरेडी मित्रांनो अनुक्रमे 1.97% आणि 1.69% आपल्याला घसरण पाहायला मिळते। त्याच्यामुळे काय झालेलं आहे, ऑल ओव्हर जे काही इंटरनॅशनल मार्केट आहेत, इव्हन जॅपनीज मार्केट आणि चायनीज मार्केट सुद्धा मित्रांनो ह्या ठिकाणी काय झालेलं आहे, ह्या ठिकाणी आपल्याला निगेटिव्ह क्लोजिंग देताना दिसलेले आहेत। सो हे सुद्धा एक मोठं कारण आहे की ज्याच्यामुळे एक डाऊन ट्रेंड आपल्याला थोडासा पाहायला मिळू शकतो मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये। आता जर टेक्निकली आपण विचार केला तर बऱ्याचशाच वेळेला मी चर्चा केलेली आहे, पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो, मी तुम्हाला स्पष्ट सांगितलेलं होतं की निफ्टी एक काय करतोय, पोल अँड फ्लॅग पॅटर्न ह्या ठिकाणी काय करतोय मित्रांनो, क्रिएट करतोय, आणि एक डाऊन ट्रेंड वेजचा पॅटर्न ह्या ठिकाणी क्रिएट झालेला आहे। आता जो काही इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन असणार आहे त्याच्यासाठी तो कितीचा असणार आहे, ह्या ठिकाणी असणार आहे 23,817। ओके, हा इम्पॉर्टंट रेजिस्टन्स झोन निफ्टी फेस करणार आहे। जर त्या झोनच्या वरती निफ्टी जर क्लोजिंग देत असेल, चांगली ह्या ठिकाणी चांगली ह्या ठिकाणी काय दाखवत असेल, जर पकड दाखवत असेल तरच ह्या ठिकाणी काय होऊ शकतो, निफ्टीमध्ये एक मोठा अपट्रेंडचा रॅली आपल्याला ह्या ठिकाणी पाहायला मिळू शकतो। पण तसं काही होताना दिसत नाहीये, खूप स्ट्रॉंगली हा रेजिस्टन्स मित्रांनो काय करतोय, मार्केटला इम्पॅक्ट देतोय। त्यामुळे मला असं वाटतंय की मंगळवारच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केट ह्या ठिकाणी थोडंसं खाली येऊ शकतं। आता बघा,
बघा हा मार्केट किती खाली येऊ शकतं, हे मार्केट किती खाली येऊ शकतं त्याविषयी आपण थोडीशी चर्चा करूया. जर बघा मला असं वाटतंय की जे काही मॅन्युअली सपोर्ट रेजिस्टन्स मी ड्रॉ केलेले आहे त्यानुसार 22,810 पर्यंत पुन्हा एकदा मार्केट येऊ शकते, ह्याची प्रोबॅबिलिटी खूप जास्त आहे. ओके, पण जर फिबोनाची रिट्रेसमेंटच्या माध्यमातून जर आपण ह्या सगळ्या गोष्टी ड्रॉ केल्या, म्हणजे ह्याचा जो काही स्विंग लो आणि स्विंग हाय आहे ह्या सगळ्या गोष्टींचा जर मित्रांनो आपण ह्या ठिकाणी विचार केला, ओके मी काय करतो, जो काही स्विंग लो आणि स्विंग हाय आहे तो मार्क करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतो. ओके, रिसेंट स्विंग हाय आणि रिसेंट स्विंग लो. ओके, तर बघा मित्रांनो पहिलं जे काही सपोर्ट लेवल दिसतंय ते दिसतंय 23,115. ओके, आणि दुसरं सपोर्ट लेवल मित्रांनो दिसतंय एक साधारणतः 22,800च्या आसपासच, म्हणजे जे काही लेवल्स मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्याच्या आसपासच मित्रांनो सगळे लेवल्स आपल्याला दिसत आहेत. सो माझ्या मते डायरेक्टली गॅप डाऊन ओपनिंगमध्ये एक 23,100 किंवा 23,150 पर्यंत ह्या ठिकाणी डायरेक्टली गॅप डाऊन ओपनिंग होऊ शकते, तर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर. ओके, हे मी म्हणतोय. ओके, आणि जर सपोज करा मित्रांनो मार्केट त्याच लेवलला ओपन जरी झालं तरी काय करेल मार्केट मित्रांनो स्लोली 23,100 पर्यंत जाण्याचा डेफिनेटली प्रयत्न करेल. सो आता ह्या लेवलला आपण बाय करायचं आहे का? सो डेफिनेटली मित्रांनो तुम्ही आता सध्याच्या लेवलला सुद्धा बाईंग थोडी स्टॉक्समध्ये करू शकता लॉंग टर्मसाठी जर तुम्ही करणार असाल तर. कारण का मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की निफ्टीचा जो काय पी आहे, ओके, तो पी एका चांगल्या व्हॅल्युएशनवरती अवेलेबल आहे सध्याचा जर तुम्ही पी बघितला निफ्टीचा मित्रांनो तो किती आहे, साधारणतः माझ्यामध्ये जो सध्याचा पी आहे तो 21चा पी आहे. ओके, सो ह्या पी वरती सुद्धा तुम्ही काय करू शकता मित्रांनो निफ्टीमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता, कारण हा जो पी आहे तो एक चांगला रिजनेबल व्हॅल्यूवरती आपल्याला अवेलेबल आहे, इंडेक्स किंवा स्टॉक ह्या आपल्याला दर्शवतं. त्यामुळे ह्या लेवलला जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर थोडी इन्व्हेस्टमेंट तुम्ही करायला सुरुवात करू शकता. आणि जे काही अर्थक्विक आहे मित्रांनो त्याच्यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची संख्या आहे, मृतांचा आकडा जो आहे तो वाढण्याची शक्यता ह्या ठिकाणी दाट दिसते. त्यामुळे जर तुम्ही एक आठवडाभर वेट केला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही आहे. पण जर लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट करणार असाल तर माझ्या मते इंडेक्स जितक्या खाली तुम्हाला मिळेल तितक्या खाली तुम्ही काय करू शकता स्टॉक्समध्ये बाईंग करायला सुरुवात करू शकता. आणि जे काही फंडामेंटली स्ट्रॉंग स्टॉक्स आहेत त्यांच्याबद्दल मी बोलतोय, स्मॉल कॅप आणि मिड कॅप सध्याच्या सिच्युएशनमध्ये पूर्णतः काय करा, अवॉइडच करा असा मी तुम्हाला सल्ला देईन. सो मित्रांनो आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटतो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत गुड बाय, टेक केअर अँड गुड टाइम. थँक्यू व्हेरी मच ऑल ऑफ यू.